तर नमस्कार मित्रांनो, तर रात्री की लाइव मिल्किंग 401 और 402 नंबर की रिंग में ले आए। तर जसं की मित्रांनो, आता रात्रीची मिल्किंग चालू होणार इकडं. दुपारी आपण 2 ते 3 मध्ये सगळ्या गाईंचं दूध काढलं होतं. आता आपण लाईव्ह आलेलं आहे. जे पण लाईव्ह सेशनमध्ये जोडले गेले असन त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा क्लॅरिटी आणि आवाज क्लिअर येतोय का. कमेंटमध्ये सांगा क्लॅरिटी आणि आवाज क्लिअर येतोय का. कमेंटमध्ये सांगा क्लॅरिटी आणि आवाज. जसं की जे कोण नवीन असन तर त्यांना सांगतो मी. आता टोटल 10 गाई आहे इकडं मिल्किंगसाठी. त्यापैकी 10 गाईचं दुपारी सगळं मिल्किंग झालेलं आहे. आता परत म्हणजे सेकंड टाईम मिल्किंग होणार आणि सकाळी परत मिल्किंग होणार. सकाळी पण आपण लाईव्ह राहू. असं 3 टाईमाचं मिल्किंग मिळून जी गाय सगळ्यात जास्त दूध देईन ती विनर होईल. आणि फर्स्ट बक्षीस जसं की 2 व्हीलर आहे. बाकी जे नवीन जोडले गेले असेल, तुम्ही नियोजन कोणी बघितलं असेल तर बघू शकता. अशा प्रकारे स्टेज वगैरे केलेले. ही रिंग होती आणि मी तुम्हाला जसं अपडेट देतो आज सभी किसान भाइयों को बेनती की जाती है कि मिल्किंग का टाइम हो गया। जैसे जैसे हम टैग नंबर बोलेंगे वैसे तर मित्रांनो, तेच जसं की आज आदान कालवडमध्ये आणि आज फक्त विनर दोन दातमध्ये झालेली कालवड. ती तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे मी. ज्यांनी कोणी ते लाईव्ह सेशन बघितलं नसेल तर जाऊन नक्की बघा. मित्रांनो, लवकर जॉईन व्हा. आता लाईव्ह सभी भाइयों को निवेदन है कि मिल्किंग का टाइम हो गया। जैसे जैसे हम टैग नंबर बोलेंगे वैसे वैसे किसान भाई गाय अंदर लेके आना और गाय की मिल्किंग की जाएगी। तुम्हाला सगळ्या गाई पण दिसन आणि जेवढं दूध निघणार आहे ते आपण मोजून पण दाखवणार आहे किती काय. जसं की दुपारी दाखवलं होतं. आता हाईएस्ट तो किसान भाइयों, जैसे कि आपकी अनाउंसमेंट हुई है, 401 नंबर का है और 402 नंबर का है, कृपया रिंग में लेके आए क्योंकि मिल्किंग करनी है। टाइमिंग निकलता जा रहा है और कल सुबह फिर 5 बजे मिल्किंग स्टार्ट हो जाएगी। तो 24 घंटे की मिल्किंग काउंटिंग होगी। तो 401 नंबर टैग और 402 प्लीज रिंग में लेके आए। और मैं निवेदन करता हूँ मिलिंसा से ड्रम और वो जो कांटा अपना वो भी उपलब्ध करें इधर, ताकि जो मिल्किंग की चुवाई कर कांटा करने में कोई दिक्कत ना हो। गगन भाई स्टार्ट व्हायला आहे. नमस्कार किसान भाइयों, तो जैसे आप लाइव सेशन देख रहे हो सर आरवी क्रिएशन पे, तो मैं सभी का स्वागत करता हूं। आपका गगन भाई की तरफ से आपको हार्दिक स्वागत है आपका। और जैसे कि आपको पता है कि पहला दिन था आज एग्जीबिशन का महाराष्ट्र डेयरी फार्म का, तो काफ़ी अच्छा रहा। बहुत चीज़ें सीखने को हमको भी मिली और किसानों को सिखाने लायक जो हमने बोला तो वो भी किया। तो किसान भाई, जैसे आपको पता है डे बाय डे हम किसानों के लिए कुछ नया से नया करते रहते हैं, ठीक है। तो आज जो करवा रहे हैं किसानों के लिए करवा रहे हैं, ठीक है। तो अभी जैसे आपको पता है मिल्किंग का कंपटीशन अभी, तो लाइव सेशन में आपको दिखाई जाएगी कौन सी गाय की कितनी मिल्किंग। अभी गाय आना चालू हो गया किसान भाइयों, ठीक है। तो जैसे जैसे गाय आ जाएगी उसके टैग में नंबर वाइज उसका जो भी उसकी टाइमिंग है, टाइमिंग लिखकर उसकी मिल्किंग की जाएगी और 24 घंटे का काउंट किया जाएगा कि गाय ने कितना दूध निकाला। तो महाराष्ट्र में पहली बार ये होने जा रहा है और बहुत बड़ा एग्जीबिशन होने जा रहा है।
जो कि हर एक किसान भाई चाहता था भी हाँ जी हमें ये चीज़ चाहिए, क्योंकि जितना एफर्ट होता है हम किसानों के लिए करते हैं, ठीक है, और करते रहेंगे हमेशा ऑलवेज। तो क्योंकि आरवी क्रिएशंस भी आपको पता सारा हमसे गाय लेकर गए थे, काफ़ी इनकी अच्छी निकली, रिजल्ट अच्छा मिला, ठीक है। और ये MDFA में आए तो इनमें तब भी इन्होंने बहुत अच्छा हमें क्या देता है, एक आपको लाइव करने का लगा लो, बहुत सहूलत दी लाइव के माध्यम से आपको पहुँचाने की, ठीक है। और कैसा लगा सर किसान भाई वो भी बताना आप मेरे को भी, आप जो मैंने ये चीज़ करवाई जैसे कंपटीशन वगैरह करवाया हमने, तो वो कैसा लगा आपको, उसके बारे में कमेंट के माध्यम से जरूर बताना सर। ये तभी संभव है सर, ये तभी संभव है जब आप सपोर्ट करोगे, तो आप सपोर्ट करते रहना हमेशा। तो अभी जो राहुल सर हैं, रोहित सर हैं, आपको वो लाइव मिल्किंग दिखाएंगे गाय की, ठीक है ना। और इसके बाद सुबह 5 बजे भी जो मिल्किंग होगी वो भी दिखाएंगे आपको, ठीक है। तो ये बात कर राहुल सर, और इसके बाद सुबह 5 बजे भी जो मिल्किंग होगी वो भी दिखाएंगे आपको। मित्रांनो आता जसं की लाईव्ह मिल्किंग स्टार्ट झालेली आहे आपली। आता 2 गाई येतील, 10 गाई आहे, 2 गाईचा ग्रुप इन आणि 2 कडेगाव गाईची तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोकळे सर थोड्याच वेळात येत आहेत. आता जसं तुम्ही बघताय एक गाय आलेली आहे, मोकळे सर आलाय का तुम्ही? तुम्हाला गाई पण दाखवतो मी कशा कशा क्वालिटीच्या आहे काय आहे. अहो, 1 तास आणि 2 मिनिटं आणि मिल्किंग पण दाखवणार आहे सगळी, किती लिटर दिलं काय दिलं. दुपारचं पण तुम्हाला दाखवतो जे नवीन आसन जोडले गेलेले. आता ही पहिली गाय आलेली जसं तुम्ही बघू शकता, त्याचा ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा तुम्ही. गाय खरेदी विक्री आहे. हाय भाऊ. मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा लिंक, सगळं लाईव्ह बघतील ब्रीडिंगचे किती दूध देतं काय देतं. आता आपल्यासोबत मिलिंद भाऊ आहे ज्यांना हे ऑर्गनायझेशन केलेलं आहे, म्हणजे पूर्ण यांचा सपोर्ट आहे जवळपास. आपल्याला मित्रांनो आजचं कसं वाटलं कार्यक्रम नक्की आवर्जून सांगा कमेंटमध्ये, कारण आपण पहिल्यांदाच हे छोटंसं कार्यक्रम घेतला होता MDFAचा, आणि थोडंसं आमच्या स्टेप बाय स्टेप जाण्याचं ठेवलेलं आहे. अजून याच्यानंतरसुद्धा पुढच्या वर्षी आपण आत्ताच डिक्लेअर केल्याप्रमाणे आपण पहिले ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेलं आहे, दुसरं बुलेट ठेवणार आहे, असं प्रमाणे आपण बक्षीससुद्धा मोठमोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे. तरीसुद्धा तुम्ही सर्वांनी उद्यासुद्धा आवर्जून उपस्थित राहा, कारण उद्यासुद्धा याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम बघायला तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद. मित्रांनो हे होते मिलिंद भाऊ, यांना भरपूर मदत केली. यांच्याशिवाय कॉम्पिटिशन होणं हे म्हणजे शक्य नव्हतं होत. खूप मेहनत घेतलेली आपल्या मित्रांनी. पहिले तुम्हाला गाय दाखवतो मी कशी काय. क्वालिटी तुम्ही बघू शकता. काढ रे. मित्रांनो थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्या कारण थोडं व्हिडिओ क्लिअर येतो का मला सांगा. ही दुसरी गाय आहे आणि ही आली आता 2 गाईचं मिल्किंग होणार आहे. तुम्हाला सांगितलं मी 10 गाई टोटल. 2 गाईचं मिल्किंग होणार आहे. ਆਪਾਂ ਇੱਥੇ ਇਵੈਂਟ ਆਰਗੇਨਾਈਜ਼ ਕਰਾਇਆ ਰੱਬ ਦੀ ਕਿਰਪਾ ਨਾਲ ਦੂਜੇ ਸਾਲ ਆਪਾਂ ਇਹ ਤੋਂ ਵੱਡਾ ਕਰਵਾਵਾਂਗੇ, ਫਿਰ ਤਾਂ ਉੱਥੇ ਬੋਲਣਾ ਹੀ ਨਹੀਂ ਸਮਾਨ ਤੋਂ ਇੱਕ ਗੱਲ सुंदरीचा गट मित्रांनो पहिला होता, आपण थोडं लेट झालो पण ती बाहेर झाली आहे.
मित्रांनो थोडं मिल्किंग चालू आहे त्यामुळं आपण पूर्ण डिटेल नाही घेऊ शकत. आपण नंतर पूर्ण डिटेल घेऊ मिल्किंग झाल्यानंतर, कारण गाई थोडं डिस्टर्ब होऊन जातं. कारण ही कॉम्पिटिशन आपण वैयक्तिक काही आलेलं नाही मिल्किंग काढासाठी लाईव्ह. तर आपल्याला कॉम्पिटिशनच्या हिशोबानं माहिती घ्यावं लागते. तिकडे जाऊन विचारल्यानंतर गाय डिस्टर्ब झाली म्हणजे कसं आता शेवटी प्राईज वगैरे थोडंफार हे होऊन जातं. त्यामुळे आपण रिस्क नाही घेऊ शकत. तुम्हाला जे काही असेल ते मी लाईव्ह दाखवतो. हाय मित्रांनो, सगळ्यांना लिंक शेअर करा आणि सगळे जॉईन व्हा. आता आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहे. कॉम्पिटिशनमधल्या काही तुम्ही बघू शकता कशा आहे काय. आणि दुपारी यांची लाईव्ह मिल्किंग झाली सगळ्यांची. आता हे सेकंड टाईम यांची मिल्किंग चालू आहे आणि उद्या सकाळी परत मिल्किंग होणार. असं तिन्ही मिळून समजा यांचं जे सगळ्यात जास्त जी गाय दूध देणार ती विन होईल. जसं तुम्ही बघू शकता आता मशीन वगैरे दिखा दिया ओए फोटो थंबनेल बनाना देख किधर तुम्ही बघू शकता आता. एक मिनट रोहित फोटो खींच 1 मिनट इधर हो ना भैया, बस फोटो खींचनी है वहीं पे। करो सब चालू करो किसी ना हॅलो, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कडेगाव तालुका अजित दादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष मोकळे सर यांचे सहर्ष स्वागत आहे. तर कोण कोण जॉईन झाले मला कमेंट मध्ये सांगा. सगळ्यांनी एकदा हाय करा. आणि सुखनगर दाजींनी त्यांना समर्थन दिलं, साथ दिली. आणि स्ट्रीमला नक्की लाईक करा. आणि जे नवीन जोडले असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करा. अनिकेत आयर हाय. गाई खरेदी विक्री मी हाय सर. शिवप्रसाद हाय. अमित कदम आहे. सौरभ कोकणे, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. आणि आज आपण पूर्ण 10 गाईची मिल्किंग बघणार लाईव्ह. कोणती गाय आहे दूध देते आपण बघू. त्या हिशोबाने तुम्हाला प्रत्येक गाय दाखवत चालतो मी. ज्यावेळेस गायची एंट्री होईल त्यावेळेस पूर्ण गाय दाखवतो तुम्हाला. ऑर्डर क्वालिटी वगैरे कशी काय कोणत्या ब्रीडचे शक्य होईल तेवढं आपण इन्फो घेत चालू. कारण आता मिल्किंग चालू असताना आपण इन्फो नाही घेऊ शकत कारण गाय डिस्टर्ब होती. शुभम डेअरी फार्म, चंद्रशेखर गोडके सर. आपली गाय आता अजून म्हणजे वेवलेली नाही, तिला 15 दिवस बाकी. शुभम डेअरी फार्म कुठं आहे सर? आपण आता सांगलीमध्ये कडेपूर इकडं गाईंचं कॉम्पिटिशन आहे. जसं की तुम्ही आपले मागचे पूर्ण व्हिडिओ चेक करा. गाईने ब्रीडची माहिती पण द्या. हां सर, आपण सगळी माहिती घेऊ. अभिजित सर आहे. मित्रांनो सगळ्यांना विनंती का एकदा स्ट्रीमला सगळे एकदाच लाईक करा आणि जे नवीन असेल त्यांना सबस्क्राइब करा. किसान भाइयों नमस्कार, मालवा फार्म के लाइव सेशन में सभी किसान भाइयों का स्वागत है. लाइव हो रही है सेकंड टाइम की MDFA में दो चिंचवडे फार्म बिलोडी. नमस्कार तुषार भाऊ. तर जवळपास आता म्हणजे मिल्किंग स्टार्ट झालेली आहे गायची. आणि ह्या आपण सिमनची प्राईस ओके ओके सिमनची प्राईस पण विचारतो मी. कोणकोणत्या सिमनची प्राईस विचारजी मला सांगून द्या एकदा. आणि
हो, दुपारी पण 2 ते 3च्या दरम्यान मिल्किंग झाले. सॉरी, 1 ते 2च्या दरम्यान. आणि त्यानुसार 8 तासाचा गॅप ठेवून आता सेकंड टाईम मिल्किंग चालू घ्यायची. आणि दुपारी तसं अपडेट मी तुम्हाला सांगतो, दुपारी सगळ्यात हायेस्ट एका गाईनं दिले 18 लिटर 200 ग्रॅम दूध. आणि आता बघू आपण, ज्या गाईनं 18 लिटर 200 दिले, आता ती 8 तासानंतर किती दूध देते त्या हिशोबानं मग तुम्हाला जसं अपडेट लाईव्ह आहेच, तुम्हाला सगळं कळणं. आपण जसं तुम्हाला दिसतंय काटा वगैरे, आपण सगळं दूध वगैरे मोजणार आहे लाईव्ह, किती निघतं काय. प्रत्येक गाईचं सेपरेट रेकॉर्ड ठेवलं गेलं आहे इथं. आपण तिथं जाऊन स्वतः बघू किती दूध निघलं काय. तुम्हाला सगळं सांगतो मी, किती दूध एका गाईचं किती दूध निघलं काय निघलं. करता हूँ कि प्लीज़ बताना, क्योंकि फर्स्ट बार महाराष्ट्र में हुआ MDFA जो कि आपके सामने हो पा रहा है, क्योंकि जो भी रिजल्ट है, जो भी डिस्कशन है आपके सामने हो पा रही है, क्योंकि मिल्किंग का टाइम है, दोपहर की मिल्किंग, शाम की मिल्किंग और मॉर्निंग की मिल्किंग. तर उद्या आपलं गाईची मिल्किंग होईल परत सकाळी माइंड में एक्साइटमेंट भी होती है. थर्ड टाईम. आणि त्यानुसार 3 टायमात दूध कॅल्क्युलेट करून विनर गाय घोषित करण्यात येईल. त्यानंतर आदान कालवडीचं उद्या बाकी आहे गट. आदान कालवडीमध्ये आपल्याला आणि ओपन ब्रीडचे पण बाकी आहे, ते पण आपण बघणार आहे. कालवडी असो किंवा गाय ओपनमध्ये उद्या सगळं फायनल राऊंड आहे फायनलमध्ये. आणि आज जे पण गट झाले ते उद्या फायनलमध्ये पोहोचलेले. अभी ये सेटअप देख के लगा लो, ठीक है. जी सर, स्वागत है जी आपका लाइव सेशन में. तो किसानों भी जैसे कि आपको पता है कि MDFA नक्की सर, जालना संभाजीनगरसाठी आपण प्रयत्न करू. आता माझं बोलणं झालं आहे गगनभाई सोबत किंवा आपले जे पण इच्छुक असन आपल्याकडले संचालक वगैरे जे दूध संकलन करता मोठे, त्यांच्यासोबत आपण बोलू. आणि गगनभाईला सांगतो मी आपल्या जिल्ह्यामध्ये पण असं कॉम्पिटिशन ठेवा एक, त्यासाठी प्रयत्न चालू आहे मित्रांनो. नक्कीच ते बी करणार आहे आपण, त्यासाठीच प्रयत्न चालू आहे. आज बोलणं झालेलं आहे गगनभाई सोबत. त्यांचं तर हा म्हणणं आहे, पण एकदा आपल्याकडचे जे कोणी इच्छुक असन, जे समजा पूर्ण जबाबदारी वगैरे घेऊ शकता, तर आपण नक्की करणार आहे आपल्याकडं. एंट्री फी सर आय थिंक माझ्या हिशोबानं 700 का 800 रुपये काहीतरी आहे मिल्किंगची. म्हणजे प्रत्येक गटाला वेगवेगळी एंट्री फीस होती. जसं की 1000च्या वर तर कोणत्या गायची एंट्री फीस नव्हती. आदांमध्ये 500, 700, 800, 900 अशी एंट्री फी होती एका गाईसाठी. आणि फर्स्ट प्राईज पण चांगले, जसं की तुम्ही बघू शकता 2 व्हीलर फर्स्ट प्राईज आहे. गगन भाई, आपल्यासाठी आपके लिए एक मैसेज है. शुभम डेयरी फार्म, गगन मेरा दोस्त है, तो क्या कहना चाहोगे आप? हाँ जी सर, नमस्कार सभी, कोई दिक्कत नहीं सर, सभी हमारे दोस्त हैं जो किसान भाई. शुभम सर, स्वागत है जी आपका भी, और थैंक यू लाइव सेशन में देखने के लिए. कमेंट कीजिए सर ज़्यादा से ज़्यादा किसान भाई, जहाँ से भी लाइव सेशन देख रहे हैं. मिल्किंग आपके सामने चालू है. जो रिजल्ट है इसका कल आ जाएगा किसान भाइयों. कौन सी गाय बाइक लेके जा रही है वो आपको सामने पब्लिश हो जाएगा. जय महाराष्ट्र सर, जय महाराष्ट्र, ट्रेंडी महाराष्ट्र सर. गगन कौर दर्शक जी सर, कोई दिक्कत नहीं. शुभम डेयरी फार्म सर, स्वागतम आपका जी. ठीक है, मुझे मराठी तो नहीं आती है, बट आप इंग्लिश में कमेंट करोगे तो मैं रिप्लाई कर दूंगा सर. समाधान राजपूत है गगन भाई. जी सर समाधान भाई, कैसे हो, ठीक हो और बढ़िया. तो आपका स्वागतम फिर से, और लाइव सेशन में देखने के लिए और जुड़ने के लिए. बाइक है स्प्लेंडर सर, 2 व्हीलर बाइक है, वो सामने खड़ी, आपको दिखा देते हैं. रोहित सर आपको दिखा देंगे भी कौन सी बाइक देख रहे हैं. आबा साहब ग्वाली. तो किसान भाई देखना, बताना कैसा लगा आपको ये इवेंट. लो सर. नमस्कार किसान भाइयों, स्वागत है आपका सैफ डेयरी फार्म की लाइव सेशन में जी. पहले थोड़ा लाइव सेशन किया तो उसमें दिक्कत आ रही थी. तो अभी जैसे आपको पता है मैं MDFA करवा रहे हैं महाराष्ट्र में. तो आज का जो फर्स्ट डे है, जो मिल्किंग की गायें हैं वो कंपटीशन में आ रही हैं अभी.
तो जो किसान भाई लाइव सेशन देखना स्टार्ट कर रहे हैं, मैं निवेदन करता हूँ कृपया कमेंट करना जी. मित्रांनो, आपल्या सगळ्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. ज्यांना कोणाला माहीत नसेल आपण लाईव्ह चालू आहे ते पण बघू शकता. लाईव्ह मिल्किंग कॉम्पिटिशन मध्ये कसं होतं, काय होतं, किती गाई दूध देता. आता मी स्वतः बघितलं. म्हणजे 3 टाइमात दूध आपण जे मोजणार आहे त्या गाईनं 18 लिटर 200 ग्रॅम दूध दिले. तर त्या गाईचं पण दूध तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवतो किती देते का देते. सगळ्यापर्यंत लिंक शेअर करा आणि आपले बंधू सगळे बघतील, त्यांना पण थोडंफार नॉलेज ब्रीडिंग बाबत म्हणा, कॉम्पिटिशन कसं असतं, काय राहतं. आपको ये हमारा कोशिश कैसा लगा उसके बारे में जरूर बताना सर, क्योंकि आज हम महाराष्ट्र में एग्जीबिशन करवा रहे हैं तो काफ़ी अच्छा लग रहा है हमें भी, क्योंकि बहुत कुछ हमने एक्सेप्ट किया था, बहुत कुछ एक्सेप्ट किया था भी, हाँ जी ये करेंगे वो करेंगे, तो वो चीज़ें हाल ही में जो चीज़ सोची थी वो हो रहा है. ठीक है ना. दिन में जो कट था वो ज़्यादा था. आपको पता है जो किसान भाई यहाँ पे मौजूद थे उनको पता है भी यहाँ पे दिन का क्या माहौल था. इकट्ठा वगैरह का लगा लो. ठीक है. और अभी मिल्किंग होनी चालू हो गया. किसान भाई आपके सामने जो मिल्किंग वाली गायें हैं जिन्होंने किसानों ने डाली उनकी मिल्किंग काउंटिंग की जाएगी. ठीक है. उसके बाद जो रिजल्ट होगा सुबह वाली मिल्किंग पे रहेगा भी गाय ने कितना दूध निकाला. ठीक है. और किसान भाइयों देखो ये छोटी सी कोशिश आपके लिए की है. ठीक है. हम आपको भी देखते हैं. फ्रेंडली मास्टर जी आपका स्वागत है जी लाइव सेशन में भी सर, और कमेंट करने के लिए भी. तो आप कहाँ से लाइव सेशन देख रहे हो प्लीज़ सर मेरे को जरूर बताना, क्योंकि स्पेशली फॉर महाराष्ट्र का मैं थैंक्स करता हूँ, क्योंकि जो चीज़ अभी महाराष्ट्र में हमने करवाई है उस चीज़ का किसान भाई काफ़ी प्यार दे रहे हैं, क्योंकि मिलके जा रहे हैं किसान भाई, तो बहुत अच्छा लग रहा है मेरे को. तो पहले तो लक्ष्मण जावल सांगली. ओके सर, स्वागत है जी आपका लाइव सेशन में. ठीक है. कोई और सर कहाँ से भी तो अभी काफ़ी किसान भाई लाइव सेशन में जुड़ गए हैं. रियल में देख रहा हूँ भाई आपको. अमान लाला सर थैंक यू सर, आप रियल में देख रहे हो. और कैसा लगा आपको एग्जीबिशन उसके बारे में ज़रूर बताना सर. ये गिर ना जाए सर, ये पीछे कर दो, गिर ना जाए सर. बताना क्या नाम है जी आपका. अमान लाला सर आप यहाँ पे रियल में देख रहे थे, कैसा लगा आपको. ठीक है. एग्जीबिशन कैसा लगा, और यहाँ पे क्राउड के बारे में बताना जो आप यहाँ पे लाइव में थे, और कंपटीशन कितना टफ हो उसके बारे में भी, क्योंकि जो किसान नहीं आ पा रहे हैं तो सुबह लाइव सेशन में भी देख सकते हो. और ज़्यादा से ज़्यादा किसान भाई पहुँचना, मैं निवेदन करता हूँ भी ज़्यादा से ज़्यादा किसान भाई एग्जीबिशन में पहुँचना. दम हमने ही लाया. बहुत मस्त. थैंक यू सर, बहुत बहुत शुक्रिया सर आपका. किधर शुरू है लाइव सेशन. ये सर कड़ेपुर डिस्ट्रिक्ट सांगली में है किसान भाइयों. जो एग्जीबिशन है ना MDFA का, उसकी मिल्किंग की जो अभी शो क्वालिटी चल रही है उसके बारे में है. वो हमारे उधर काउंटर बैठे हैं अभी, जो मिल्किंग का जज करेंगे. मिल्किंग कितनी निकाली, कितनी टाइमिंग में कितना मिल्किंग हुआ, सभी आपको लाइव मिल्किंग दिखा रहे हैं, क्योंकि किसी चीज़ का कोई भी किसी के सामने पर्दा नहीं है. ठीक है. और किसान भी ज़्यादा से ज़्यादा लाइव सेशन को शेयर करना जी, और पता लगे किसान भाइयों को भी हाँ जी महाराष्ट्र में भी ये चीज़ें होगी, क्योंकि हमने एक बार शुरुआत की है अच्छा काम करने की. ठीक है. प्यार आपने देना, सपोर्ट आपने करना है, आगे बढ़ा चढ़ा कर करेंगे हम. ठीक है. क्योंकि जो चीज़ सोच कर लेते हैं साहिब डेयरी फार्म, क्योंकि सर देखो अपने लिए हर एक बंदा कर लेता है. मैं पंजाब में अपने लिए बहुत कुछ कर लूँगा. मेरी पंजाब में क्या सेल हो रही थी, मेरे को यहाँ पे आने की कोई ज़रूरत नहीं थी, बट मैं किसानों के लिए कर रहा हूँ, क्योंकि लोग बोल देते हैं करेंगे, ये करेंगे, वो करेंगे. करने में और करके दिखाने में बहुत दम होता है किसान भाई. तो हम करके दिखाने में दम रखते हैं, ना कि कंडीशन में करेंगे तो ये प्रॉबिलिटी हो जाती है. ठीक है. बहुत सुंदर लगा अमन लाला सर, थैंक यू सर, आप बहुत अच्छा कर रहे हो सर. थैंक यू लक्ष्मण जावेले सर. तो काफ़ी किसान भाई लाइव सेशन में जुड़ रहे हैं जी. मैं निवेदन करता हूँ जी, देखो क्योंकि हर एक बंदा अपने नाम के पीछे भागता है. सही बात है ना सर, भी बंदे का नाम बने. तो सर देखो गगन भाई को आप लेके आए ऊपर. ठीक है. और लेती जाओगे, क्योंकि मैं ईमानदार से चल रहा हूँ सर. ईमानदारी का धंधा सर हमेशा बंदे को आगे लेके जाता है. ठीक है. ईमानदारी कभी नहीं छोड़ूंगा, क्योंकि गलतियाँ हो जाती हैं इंसानों से होती हैं, तो वो चीज़ एक्सेप्ट करूँगा. ठीक है. बट बात आती है भी जिम्मेवारियों की, तो वो भी चीज़ समझेंगे किसान भाई. आप अभी आप जैसे देख पा रहे हैं मिल्किंग हो रही है गायों की जैसे MDFA में. ठीक है. तो अभी गाईचं दूध निघलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मिल्किंग दिखाई जाएगी लाइव में, तो लाइव थोड़ा लंबा जाएगा. ठीक है. जुड़े रहना किसान भाई, ताकि आप भी लाइव मिल्किंग देख सकते भी महाराष्ट्र में आकर भी गाय कितना कितना दूध निकाल रही हैं. गौतम पटेल सर स्वागत है जी आपका.
भाई आप पंजाब से आके यहाँ का मेहनत कर रहे हो, मुझे बहुत अच्छा लगा आके। अमन लाला तहे दिल से शुक्रिया था सर, और कमेंट करने के लिए भी आपका तहे दिल से शुक्रिया जो आप मेरे को इतना सपोर्ट कर रहे हो। गगन भाई आपका सबसे बड़ा फैन कौन है? मैं हूँ। सिद्धार्थ जी मैं आपका छोटा भाई या बड़ा भाई हूँ सर। ये चीज़ फैन फोन वाली सर इतना बड़ा नहीं लेके जाने का, जो चीज़ है आपके जैसा मैं हूँ, भाई लगा लो छोटा या बड़ा भाई लगा लो, ठीक है ना। तो तहे दिल से शुक्रिया था आपका इतना प्यार देने के लिए, ठीक है सर। काउ सेल कौन से महीनों में? सर कभी भी आना सर, एनिमल अवेलेबल रहते हैं भाई, आप बहुत अच्छे हो। गौतम पथक सर थैंक यू सर, और भाई अच्छे हो आप, थैंक यू सर। मैं मेले में शामिल था, बहुत अच्छा मेला है। राधे राधे राम सर, थैंक यू सर। आप कहाँ से हो मेरे को भी बताना, आपके साथ एक फ़ोटो क्लिक करना है गगन भाई। जी सर जरूर, ऑब्वियसली कभी भी आना सर। गगन भाई मैं बहुत मेन पण आता ह्या गाईचं मिल्किंग आपण मोजू किती निघलं ते। बघूया माय कर अभी काउंटिंग हुआ है, ठीक है ना। तो अभी ये 401 नंबर है, 402 नंबर गाय की मिल्किंग काउंटिंग हो रही है। तो सुबह की, शाम की, और सुबह मॉर्निंग की, दोपहर की, शाम की और मॉर्निंग की। तो 9 लीटर 500 ग्राम गाय ने दूध निकाला, ठीक है। टॅग नंबर 402 आता जो मिल्किंग आहे 9 लिटर 900 मिली 9 लीटर 500 ग्राम 9 लिटर 500 ग्राम। काउंटिंग कर लो जी। 9 लीटर 500 ग्राम 402 ਦਾ 402 नंबर का। ਇਹ ਪੁਸਨ ਗੱਲ ਪੁਸਨ ਗੱਲ। आता या गाईनं दिलेले 9.5 लिटर दूध, थोड़ा देखना पड़ता है सेटअप। आणि हिचं आता दुपारचं दूध पाहू आपण किती दिलं होतं ते तर आपल्याला सकाळी कळलं आता, तसं शक्य आलं तर आपण बघू। जो अस्सूल बने हैं, रूल्स बने हैं, उसके अंडर रहकर करना, ठीक है ना। आपल्याला काय पाहिजे? मैं निवेदन करता हूँ कि हाथ जोड़कर सर, तर ह्या गाईचं दूध मोजू एकदा। बहुत अच्छा फल मिला, ठीक है। तो आप भी कमेंट करके बताना कैसा लगा आपको ये चीज देखकर भी हम वहाँ पे जाके एग्जीबिशन करवा रहे हैं, क्या आपकी थी क्या सर, भी आपको क्या लगा। अभी 401 नंबर गाय की मिल्किंग दिखा रहे हैं आपको, जो कि सुबह की मिल्किंग की और अभी शाम की, दोपहर की मिल्किंग और अभी शाम की मिल्किंग है, क्योंकि 8-8 घंटे का गैप देकर हम ये मिल्किंग करवा रहे हैं, ठीक है। और अभी इसने निकाला 9 लीटर और 100 ग्राम, जो कि जैसे ना 401 9 लीटर 100 ग्राम। टॅग नंबर आहे 401 9 लिटर 9 लिटर 100 ग्राम। 100 ग्रॅम दूध दिलंय ना आता ह्या गाईनं। आपको लाइव सेशन का पता दुपारी समजा सगळं गाईनं जवळपास 12 ते 13 प्लस दूध दिलंय, आणि ज्या गाईत दूध मी तुम्हाला सांगितलंय 18 लिटर 200 ग्रॅम दिलंय, टॅग नंबर 403 आणि त्या गाईचा तो आपण बघू सांगली निघतो जैसा है। संध्याकाळी। कैसा लगा ये आपको कंपटीशन? आता पुढच्या 2 गाई येतील, निरपक्ष हो रहा है ना, किसी के ऐसा तो नहीं ना साइड लेकर करवा रहे हैं कुछ और? पुढच्या 2 गाई येतील आता, त्यांचं पण दूध बघू आपण। अशा टोटल 10 गाई राहणार आहे, परेशानी तो नहीं हुई ना? आणि सगळ्यांचं आपण मराठी में चंद शब्द कहना दूध बघणार आहे। कारण मित्रांनो होतं काय, बाबासाहेब आनंदराव आपण लांबून प्रवास करून गाई आणतो, थोडं काही स्ट्रेस मध्ये पण येतात, इडं आल्यावर थोडं प्रॉब्लेम पण होतो। आता सगळ्याच गाईला होतो असं नाही की एकाच गाईला, त्यामुळं घरची मिल्किंग आणि कॉम्पिटिशन मधली मिल्किंग थोडा फरक पडतो 2-4 लिटरचा। तर पुढच्या कोणत्या 2 गाई आपण बघू आल्यावर तुम्हाला त्यांची डिटेल पण देतो मी। थैंक यू जी। तो किसान भाई जैसे आपको पता है जिम्मेवारियां लगा लो, सारी चीज़ें देखनी पड़ती है, ठीक है। तो अभी जो हमारे किसान भाई आए थे उनके साथ अभी बातचीत कर रहे, कल भी करवाएंगे, और किसान टॅग नंबर आता पुकारण्यात येईल आणि पुढच्या गाई येतील 2 देनी है उनको, सारी चीज़ें बतानी त्या है, गाई पण दाखवतो तुम्हाला आणि थोडक्यात चीज़ों माहिती से बचना है, ये चीज़ें करनी है, तो वो चीज़ों हमें लाजमी होना है किसान भाइयों। अभी सर दूसरी अनाउंस कर दो, तुरंत आ जाए मिलिंद भाई, तुरंत आ जाए, उनको बोल दो गाय, ठीक है। तो काफ़ी किसान भाई लाइव सेशन देख रहे हैं। दोन्ही पण काय गाय खरीदी विकी जी सर, हेलो स्वागत है जी आपका भी। तो अभी
प्रोसेसिंग ले ले हमारे दोनों का ही जो ब्रीड और बेटी में चली गई थी। हाँ चलेगी मित्रांनो आता ही पुढची गाय आलेली आहे हिनं सकाळी 18-200 हीच होती. तर मित्रांनो ह्या गाईनंच काढलं सकाळी 18 लिटर 200 ग्रॅम. आणि ह्या गाईची तुम्ही क्वालिटी बघा कशी आहे. जी हाईट तुम्ही बघितली तर जवळपास एकदम प्युअर ब्रीडची गाय आहे. ती आर्डर क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम कम्पॅक्ट आर्डर आहे. कोणत्या सिमनची मित्र आहे काय सिमन कोणत्या सिमनची गाय कोण आहे मला सहर्ष स्वागत. तर दुपारी तुम्हाला दाखवलं होतं मी या गाईचं सिमन वगैरे. विशाल हत्तेकर, परत एकदा तुम्हाला विचारून सांगतो. विशाल भाऊ हत्तेकर, दुपारी ना 18 लिटर 200 दिले लवकरात लवकर आपण मंडपामध्ये यायचं आहे. ते मालक गाय बांधते आहे आपण त्यांच्या केक कापण्याचा कार्यक्रम होत आहे. नमस्कार सर. थोडक्यात गायीबद्दल माहिती द्या. कोणत्या लॅक्टेशनची कोणत्या सिमनची. हॅपी बर्थडे टू यू. म्हणजे बाहेरून आणली घरी तयार कुठून आणलेली लुधियाना म्हणजे पंजाबहूनच आणलेली. आणि आता हिनं सकाळी हॅपी बर्थडे टू यू. आता हिनं सकाळी 18 लिटर 200 ग्रॅम दूध केलं होतं. तर आता काय वाटतं तुम्हाला आता किती दूध देईन ती. गॉड ब्लेस यू. दूध दिलं पण आता जास्त ते उन्हामुळे धाप वगैरे मारत होते. हा हा 14-15च्या आसपास. आता तरी 14 लिटर पर्यंत. आता घरी तुम्ही जी लाईव्ह मिल्क म्हणजे मिल्किंग करता आणि आता इड आणलेले तुम्हाला मिल्किंग मध्ये थोडा फरक जाणवला असा. कारण गाई लांबून वगैरे येतात ट्रॅव्हलमध्ये स्ट्रेसमध्ये येतं गाई. चारा वगैरे प्रॉपर खाल्ला फीड वगैरे. मित्र आता ह्या गाईचं मिल्किंग आपण करू. ही हायस्ट गाय आता लोक कॉम्पिटिशनमध्ये सकाळी 18 लिटर 200 दिलेले आहे. आणि आता बघू. आणि ही दुसरी गाय तुम्ही बघू शकता. नमस्कार सर. सकाळी किती दूध दिलं ते दुपारी 12 आणि कोणत्या लॅक्टेशनची गाय किती येताची दुसऱ्या कोणत्या सिमनची ABSची कोणती ABSचा बुल डेनमार फार्मरला माहिती नाही मित्रांनो. ते पहिले म्हणे ABS नंतर डेन्मार्क. जाऊ द्या. बरेच फार्मर त्यांना सिमनबद्दल माहिती नसती. आपण समजू शकतो काही अडचण नाही. आणि ही गाय मला तरी वाटतं जवळपास 100% म्हणजे 100% नाही सांगू शकत. अजून बऱ्याच गाई ज्यांना 16-17 लिटर दूध दिलं आहे. हिनं 18 दिलं. पण मग 8 तासाच्या अंतरावर सांगू नाही शकत आपण कोणती गाय पुढं चालले जाईल. त्यामुळं आपण असं म्हणू नाही शकत का विनर कोणती गाय म्हणून. अभी ये वाली है 403 नंबर है सर. ये टाइम 404 नंबर की गोरी और 403 नंबर की गोरी. तो काफ़ी अच्छी गाय है. ब्रीडेड वाइज ट्रैक्टर चेक करोगी गाय का बीके स्कोर गाय का पसली है सभी चीज़ें आपको मित्रांनो ही गाय कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये आताच सांगा. गाय कशी वाटली. तर आर्डर क्वालिटी बघा ठीक है. तो आपको उसका रिलेक्सेशन दिखा रहे हैं. एकदम थोड़ा साइड कम्पैक्ट आर्डर वगैरे. ठीक है. मिल्किंग लगा दो सर. ठीक है. तो अभी इसका मिल्किंग मशीन आणि लगा जे नवीन असन स्ट्रीम ठीक है. और लाईक करा व्हिडिओला नक्की. कारण आता 73 जण 75 ते 76 जवळपास 80 जण जोडले गेलेले आहे मध्ये. ज्यांनी कोणी लाईक नसन करेल स्ट्रीमला नक्की लाईक करा. आणि जे नवीन असन चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही गाईची क्वालिटी बघा. आर्डर क्वालिटी कशी काय गाईबद्दल आपण माहिती घेतली.
तर इथं मिल्किंग पण आपण बघणार आहे किती निघतं काय निघतं लाईव्ह मध्ये. तो वो ऑब्वियसली जाएगी आगे, ठीक है ना. तो फर्स्ट ही आएगी. तो अभी जैसे आप लाइव सेशन में देख रहे हो 4 से 3 और 4 से 4 नंबर गए हैं. तो ग्राउंड जल्दी मिल्किंग चालू है, ठीक है. तो किसान भाइयों कमेंट प्लीज़ किया कीजिए सर, आपको थोड़ा हमें भी हौसला मिलता है कि किसान भाई कहाँ से प्यार दे रहे हैं, कहाँ से लोग देख रहे हैं हमें. तो ये चीज़ें ज़रूरी है. गाय खरीदी बिक्री जी सर, निखिल फड़तरे जी सर, जरूर सर. जो किसान भाइयों ने यहाँ पे देखा, यहाँ पे आए जी सर, दिन भर चले गए सर. लखनऊ जाओगे सर, अगर आपने आना तो करीपुर में आ जाना. मित्रांनो कमेंट करत राहा. सर हिला खाली होऊन किती दिवस झाले आता? अजून समजा भरेल नाही, माझ्यावर आली असं समजा, हिटवर येऊन गेली. 2.5 ते 3 महिने झाले मित्रांनो त्या गाईला खाली होऊन. तरी पीकवर हायस्ट किती दूध दिलंय तुमच्या घरी? 49 पर्यंत गेले. तिचं फीड मॅनेजमेंट वगैरे कसं करतो तुम्ही? एका टायमाला किती फीड देतो? आणि 3 टायमाला फीड म्हणजे किती किलो देता तुम्ही? तरी अंदाजात तुम्हाला तर माहीतच असेल ना. एका टायमाला म्हणजे 18 किलो फीड एका टायमाला. आणि कोणतं फीड यूज करता तुम्ही? मक्का भुसा सगळं मिक्स 6 किलोपर्यंत तुम्ही देता. तर तुम्हाला थोडक्यात फीडचं पण सांगितलं मी किती देता काय देता. आणि हायस्ट 49 लिटरपर्यंत गेलेली घरी पीकर होता. आणि त्याला खाली होऊन जवळपास 2.5 ते 3 महिने झाले म्हणतात. ते हिटवर पण येऊन गेले ते एकदा. अजून भरलेलं नाही त्यांना, हे वगैरे केलं नाही. आज बी मी सकाळी बघितलं 18,200 दूध दिलेलं आहे. आता पुढं बघू आपण किती दूध देते काय देते. गाय कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा. मला कमेंट करत चला मित्रांनो. कमेंट केलं तर मला पण बरं वाटतं. नमस्कार बोलना जी. किसी भी प्रकार की कोई इनको दिक्कत ना है. गाईचा किती नंबर आहे? टॅग नंबर हिचा 404. बघू शकता. काय माणसं यार. जसं मिल्किंग स्टार्ट झालेली आहे. चार 404 नंबर आई बोल देंगे. टॅग नंबर 404 है बस साहेब गवळी. नमस्कार किसान भाइयों, स्वागत है आपका लाइव सेशन में. तो भी लाइव सेशन देख सकते हो आप. सामने जो पहला एग्जीबिशन है मिल्किंग का राउंड चल रहा है. बस साहेब गवळी. मला कळलं नाही तुम्ही नेमकं काय कमेंट केली. तो जैसे कि आपको पता दोपहर को मिल्किंग हुई थी, शाम को मिल्किंग हुई है. चुमडे गाईचा नंबर किती आहे सर? तुम्हाला दोनदा सांगितलं. गाईचा नंबर 404 आहे. टॅग नंबर. आवाज येत नाही का? मला क्लिअर सांग. आवाज येत नाही का? मला क्लिअर सांग. शुभम डेअरी फार्म. बोला साहेब, तुमचं काय म्हणणं आहे?
तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन लागत असेल मला कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देतो, काही अडचण नाही. कैसा लगा सर ये सुंदरीचं काय आलं सर, ती कॉम्पिटिशनमधून बाहेर झालेली कारण भरपूर टॉपच्या कालोडी आलेल्या होत्या. बघूया की आता मी सांगतो कसं काय सविस्तर. डेन्मार्कची मित्रांनो ही. काफ़ी अच्छे अलग अलग स्टेटों से किसानों की लाइव सेशन देख रहे हैं. तो अभी इसको पूरा खाली किया जा रहा है, धूप की काउंटिंग की जा रही है किसान भाइयों. उसके बाद जो रिजल्ट आएगा डिले होगा तो वो आपको बताएंगे भी हाँ जी कौन सी गाय ने कितने नंबर टैग वाली गाय ने कितना दूध निकाला. तो अभी बहुत सचिन बोर्डे गायच्या रेकॉर्डची माहिती असेल का नसेल? हो सर, तुम्ही हे मिल्किंग कॉम्पिटिशन आहे, तुम्ही कोणती बी गाय आणू शकता. इकडे काही असं नाही का तुम्हाला सीमन रेकॉर्ड सांगायला लागेल किंवा काही, तर तुम्ही तेवढं दूध काढा आणि प्राईज जिंका, बाकी काय. तुमच्या चॅनलवर भरपूर लोक बाहेरून गाय आणतात साहेब, तसं काही नाही मित्रांनो, आपण कोणाला कधी फोर्स करत नाही बाहेरून गाय आणा म्हणून. फक्त जी माहिती तुमच्यापर्यंत शेअर करतो, असं काही नाही. मी आतापर्यंत म्हणलो पंजाबहूनच गाय आणा किंवा हरियाणाहून आणा, असं काही विषय नाही मित्रांनो. मी फक्त कोणी जात असन त्यांच्यासोबत जातो, तिथले व्हिडिओ शेअर करतो, तिथले रिअल परिस्थिती तुम्हाला दाखवतो, बाकी आपला तेवढाच विषय. आता हे तुम्ही बघू शकता, ही बी पंजाबची गाय, ही बी पंजाबची गाय, आणि इकडे जेवढ्या बी मिल्किंग कॉम्पिटिशनला आहे ते सगळ्या पंजाबच्याच गाई बाहेरून आणलेलं आहे. जो चीज़ ये जिस चीज़ के लिए हम बोल रहे थे तो वो चीज़ वाकई में हमें देखने को मिल रही है. झांसी के सर मी आज इकडंच राहणार आहे मुक्कामाला, कारण उद्या पण कॉम्पिटिशन आहे फायनल. उद्या आजपेक्षा उद्या खूप भारी म्हणजे टफ राहणार कॉम्पिटिशन, आणि सगळं विनर वगैरे गाई आदांत कालवडमध्ये सगळं राऊंड होणार आहे. तर उद्या आपण पूर्ण दिवसभर लाईव्ह राहणार आहे, त्यामुळे उद्या दिवसभर लाईव्हला जॉईन व्हा. गाई खरेदी विक्री तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टचे आहे मला कमेंटमध्ये सांगा. गाई खरेदी विक्री तुम्ही जरी इकडे राहत असाल तर मला कॉन्टॅक्ट करा. प्लेटफॉर्म पे खड़े हैं, देखो महाराष्ट्र में जाकर एग्जीबिशन करवाना बहुत बड़ी बात हो जाती है, और हमें जो करवाया बहुत अच्छा सेटअप हमने दिया किसानों को, काफ़ी अच्छी फैसिलिटी दी है. ये आपके सामने है किसान भाइयों, जो चीज़ हम कर रहे हैं बिल्कुल खुलेआम भी किसानों सर मी सांगितलं सुंदरी कॉम्पिटिशनमधून बाहेर झालेली आहे, करने का. तो ये कारण इसकी मिल्किंग हो गई है. खूप टॉपच्या कालवडी इकडं आल्या होत्या. आगे भैया कांटे के पास आ जाओ. ठीक है, पुन्हा मला वाटलं इकडं राहतं सर, तुम्ही विचारताय कुठं राहणार आहे, मला वाटलं तुम्ही व्यवस्था करताय माझी राहण्याची. जाऊ द्या, आता तुम्ही पुण्याला राहता. मित्रांनो आता आपण या गाईचं किती दूध निघलं मोजू. सुबह की मिल्किंग होगी, ठीक है ना. तो 14,404 14 लीटर 300 ग्राम. मित्रांनो 14 लिटर 300 ग्रॅम दिले आहे गाईनं आता, आणि दुपारी दिलं तर 18 लिटर 200 ग्रॅम. तर तुम्ही काउंट करून घ्या. आणि उद्या सकाळी परत आपण एकदा मिल्किंग करणार आहे परत, तर 24 तासात आपण दूध काउंट करू. करतो ना, अरे सर मजाक करतोय मी, सिरियस नका. धन्यवाद. तसं 506 आणि 507 गाय येऊन द्या रिंगणामध्ये. देखो ये रहा 403 ही है सर, बड़ा नहीं, ठीक है. गाय खरेदी विक्री धन्यवाद. तुम्ही व्यवस्था करताय मला भरून
हे ऐकून बरं वाटलं. खटाव 17 बाकी आता आपण कॉम्पिटिशनकडे फोकस करू. ठीक है और सुबह तक वेट करो. टॅग नंबर 506 जो रिजल्ट है एक्साइटमेंट आणि 505. ठीक है. तो किसान भाई देखो काफी अच्छा लगा हमें भी, किसान इतना जज्बा लेकर आ रहे हैं. अभी दूसरी जो गाय सांगू नाही शकत मित्रांनो नंबर आला म्हणून, कारण आज भरपूर गाई की त्यांना पण दुपारी 16-17 पर्यंत दूध दिले. आता अजून जवळपास 2च ग्रुप झालेले, अजून 3 ग्रुप बाकी आणि त्यांचं पण आपण मिल्किंग बघू, मग आपण डिसाईड करू शकतो का उद्या अकेले मिल्किंग कर दी काय होतं काय नाही. करेंगे, बिल्कुल साफ करेंगे और हमें भी बढ़िया ब्रीड मिल रही है. तो अभी 400 आता ह्या दुसऱ्या गाईचं दूध आहे, तिच्या बाजूची जी होती ती 403 है. हाँ सॉरी 403 का 403 का निकाला 11,700. 11 लिटर 700 ग्रॅम दूध दिलेले आहे. ह्या गाईनं 11 लिटर 700 आणि सकाळी किती दिलं ते ना. टॅग नंबर 405, 406 आणि 407. भी कैसा लगा आपको ये हमारा सकाळी किती दिलं सर ना. हमारी कोशिश. ठीक है. हाँ जो हा सकाळी किती 12,700 ना ते 11 12,700 आणि 11,700 आता दिले. तर आता सकाळी बघू आपण. अर्ली मॉर्निंग मिल्किंग होणार आहे 5 ते 5:30ला. आता इकडून 8 तासाचा गॅप लावा तुम्ही. तर पुढचा ग्रुप आहे. अच्छा लगा सर हमको जज्बा देकर लोगों का, और बहुत अच्छी ब्रीड थी. इसके बाद बहुत अच्छी गाय थी क्योंकि गाय की पीसीएस दम्मा ना भाऊ. आता पुढच्या गाई रेडी आहे, जसं की तुम्ही बघू शकता. या 2 गाई आता. ही एक गाय तुमचा नंबर ना आता बघा. ही एक गाय मित्रांनो, ही पण तुम्ही क्वालिटी बघू शकता गायची. आणि ही एक गाय सकाळी किती दिली ना दुपारी किती 10 कमी दिलं तर मग. ताजी का. हा का. किती दिवस झाले खाली होऊन. 3 महिने. तर ह्या गाईनं दुपारी कमी दिलं तर, कारण त्यांचं म्हणणं आहे ट्रॅव्हलमुळं थोडं स्ट्रेसमध्ये आली ती. गायची क्वालिटी वगैरे चांगली आहे, ऑर्डर क्वालिटी बघू शकता. त्या 2 गाई गेलेल्या आहे. ही एक आणि ती तुम्हाला पहिले दाखवली. हो सकाळी आपण लाईव्ह राहणार आहे मित्रांनो. शुभम डेअरी फार्म उत्तर देत जावा साहेब. मला सगळं ध्यान ठेवावं लागतं. इकडे व्हिडिओ पण घ्यावं लागतं, एखादी कमेंट मिस होऊन जाते, त्यामुळं सॉरी. स्वागत है जी आपका भी. और अभी ये 405 और 6 नंबर गाय आ गई हैं रिंग में, जो कि मिल्किंग के लिए आ गई हैं. ठीक है. इंटरनेट धुळेच एवढी का सांगा. उसका भी आपको बता रहे हैं. श्रीकांत आदाते कड़े गांव से. जी सर श्रीकांत, आपका भी स्वागतम. जुड़ने के लिए तहे से शुक्रिया था जी. राम राम सर. क्लिअर आहे का बघा. कॅमेरा पुसून घेतला. विशाल सरची कमेंट आली ती कॅमेरा पुस की. हा सर जेवण वगैरे झालं आमचं. जेवायची व्यवस्था एडच केली होती. किसान भाई प्यार भेज रहे हैं. ठीक है ना. तो अभी जैसे आपको पता है 2-2 करके मिल्किंग चल रही है किसान भाई. तो सभी गायों की जब मिल्किंग प्रॉपर हो जाएगी, फिर इसके बाद सुबह 5 बजे जो रिकॉर्ड बनेगा तो वो आपके सामने पब्लिश हो जाएगा. आपके सामने आ जाएगा कि कौन सी गाय फर्स्ट आई है और कौन सी गाय ने सेकंड में प्राइज जीता और कौन सी गाय ने थर्ड. तो अभी सारी चीज़ें आपको बताई जाएगी बतौर. ठीक है. तो ये गाय देखो किसान भाइयों, बहुत अच्छी क्वालिटी की ऑर्डर की शेप. लाईव्ह चालू आहे. सारी चीज़. तो अभी
कैसा लग रहा है वो भी मिल्क पर डे वो सर आपको बता देंगे कौन सी गाय ने कितना निकाला, कौन सी गाय ने कितना गई है, कौन सी गाय की इतना प्राइस लेके गया, तो वो सुबह मेंशन होगा सर, ठीक है ना। तो अभी जो किसान भाई जहाँ जहाँ से भी लाइव सेशन देख रहे हैं, मैं निवेदन करता हूँ जी, हाथ जोड़कर निवेदन करता हूँ इस लाइव सेशन को शेयर करना और बताना कहाँ कहाँ से लाइव सेशन देख रहे हैं। गगन भाई आपसे एक क्वेश्चन था। जी सर। अभी जैसे कि बहुत कमेंट आ रहे संभाजीनगर में स्पर्धा जैसे तुमने सांगली में जैसे आयोजित किया है वैसा संभाजीनगर में भी करो, ऐसा बहुत से कमेंट आ रहे हैं। तो पता क्या बात है, ये चीज़ जो हम करवा रहे हैं ना, क्योंकि उधर कैसा नासिक निफाड़ नगर उधर तुम्हारी बहुत सी गाय भी सेल हुई हुई। रोहित सर देखो पता क्या बात होती है, करवाने को तो हम कहीं भी करवा सकते, कोई दिक्कत नहीं है, पर यहाँ पे हमें क्योंकि सपोर्ट भी चाहिए होती किसी की, सही बात है ना जी, क्योंकि फर्तरे डेयरी फार्म से हमें वो प्यार मिला, वो सपोर्ट मिली कि हम इतना बड़ा प्लेटफॉर्म यहाँ पे खड़ा कर दिया लाकर, ठीक है ना। आप रिंग चेक करना, आप ये व्यवस्था चेक करना, मैं कहता हूँ बंदा कोई छठी पांचवी बार ऐसी व्यवस्था बनाता है जैसे हमने फर्स्ट बार में बनवा दिया, सदका फर्तरे डेयरी फार्म की सपोर्ट की, सही है ना सर बात। तो सर मैं देखो भगवान दया रखे, सपोर्ट का आपको हो जाएगा, अपन आपकी तैयारी होंगी तो सपोर्ट का मैं अरेंजमेंट कर जी दूंगा। सर श्योर सर, पक्का फिर बनाएंगे सर, ठीक है। और जो चीज़ आप बोल रहे हो सर हम करके दिखाने में दम रखते हैं, कोशिश करेंगे बेटर से बेस्ट, बेस्ट से बेस्ट हम वो चीज़ पे उतरें। मित्रांनो आता त्यांच्यासोबत बोलणं आलं, आपण बघू, मी चर्चा करतो आपल्याकडं आणि जो कोणी इच्छुक असेल तिकडं सपोर्ट करण्यासाठी मी प्रयत्न करेन। मला बरेच जणांचे कॉल आले आपल्याकडं करा म्हणून, बरेच जण इच्छुक आहे, तर ते पण होऊन जाईल आणि आपण संभाजीनगरमध्ये नक्की कॉम्पिटिशन भरू। दादा सुरू नक्की घेऊन या भाऊ, नेक्स्ट टाइम फर्स्ट प्राइज ट्रॅक्टर आहे, आता तरी टू व्हीलरच आहे, नेक्स्ट टाइम ट्रॅक्टर राहणार आहे, तर नक्की ब्रीड तयार करा आणि हायस्ट दुधाच्या गाई इकडं घेऊन या कॉम्पिटिशनला। काका भैया 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 हेलो नमस्कार भैया। हाँ सर 15 को बोला था यार। अरे मित्रांनो आता पुढच्या 2 गायची मिल्किंग स्टार्ट होती, जसं की तुम्ही बघताय। आता यांचं बघू आपण किती दूध निघतं काय निघतं, तुम्हाला दाखवू। पक्का पता क्या बात है। हाँ आऊँगा ना, अरे पक्का आएंगे यार, थोड़ी कौन सा है अपना तुलजापुर काटगांव। हाँ पक्का सर देखते हैं, पक्का। हेलो किधर है डॉक्टर? कल आ जाएगा। हाँ कल है ना, आज तो खाली 2 दांत का था, 2 दांत का सारा कंपटीशन कल का पड़ा हुआ था, तो ये बस 2 दांत मछली का कंपटीशन हो जाता है, पता कब आएगा। कल दोपहर 11 बजे तक आ जाएगा।
चाचा जी आ जाएंगे, वो चाचा जी ऐसे ही अपने और अरुण भाई उनसे कॉन्फ्रेंस लगा लो भी, सोए तो ही होंगे ना वो। क्या? हाँ खाना वाना है। हेलो कौन? हाँ साइड करता हूँ, निकालता हूँ। हेलो अरे नमस्कार समाधान भाई, कैसे हो? आओ पाइप पे रखी, थोड़ा ध्यान से। लाइव दिख रहा है ना अजय? हाँ 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 समझ गया। और सच्चू है सचिन, साइड तो जा, गां डरती है। मिलके ही चलता है, खाना पीना हो गया। अब हो जेवण झालं। मैं सर अभी तो लाइव नहीं हूँ सर, कड़ेपुर हूँ सर अभी। नहीं सर अभी तो नहीं है मैं लाइव में। क्वालिटी कशी येते मला सांगा नक्की। गगन भाई नमस्कार। गगन भाई आपने सेल की गाय अभी कंपटीशन में आई हुई क्या किसकी? सर देखो यहाँ पे हम ऐसा नहीं कि अपना शो करने आए हैं, अगर आई भी होगी हम बताएंगे नहीं, क्योंकि निरपक्ष है बिल्कुल। जो चीज़ करवानी है बिल्कुल निरपक्ष होकर करवानी है, ठीक है? क्योंकि जो हम नहीं करवा रहे हैं किसी का पार्शल हम बोलेंगे हाँ जी किसका, हम किसी घर पे बैठे हैं उसकी गाय जितवा देंगे, वैसा काम नहीं हमारा। ये लोगों को दिखाने के लिए करवाया, जो करवाया भी लोगों को पता लगे भी ब्रीड कैसी होती है, क्या क्या करैक्टर होते हैं ब्रीड के, भी आपको पता लगे भी हाँ जी वाकई में पंजाब में महाराष्ट्र में ऐसी ऐसी गायें हैं जो कि हमें पता ही नहीं है। अभी जो किसान भाई इधर आए थे हमारे पास जिन्होंने विजिट किया, रोहित सर आप सारा दिन इधर थे, कितना क्राउड था और कितना टफ कॉम्पिटिशन हुआ बच्चों के बीच। बराबर सही है ना? फर्स्ट बार करवाया और फर्स्ट बार ही एकदम टॉप क्वालिटी का बन गया। अभी मोस्टली जो भी मिल्किंग की गाय सब पंजाब के 70% पंजाब की होगी सर मेरे साथ। वही जो मैंने देखो सर हर एक बंदा अपने बिजनेस को बढ़ाने के लिए सर, यहाँ कोई भी बिजनेस धंधा लगा सर उसको बढ़ाने के लिए काम चलाता सर, और वो कहीं से भी जहाँ से उसको अच्छा लगता है वहाँ से सिलेक्शन करता है गाय की, ठीक है ना? तो सर क्योंकि अभी मिल्किंग में तो आपको बताना कोई तरह नहीं, क्योंकि सब लाइव चल रहा है सब। जैसे कि अपन दूध, गाय में सर अपनी है गाय, दो गाय हैं। हाँ मैं मिल्किंग में ही पूछ रहा था, क्योंकि मिल्किंग में थोड़ी अपन ये कर सकते, क्योंकि जो हाईएस्ट दूध मिल्क देगी उसका ये अपन, हाँ वो तो सामने है ना, करके मैं वो पूछ रहा था कि आपकी अगर कोई गाय होंगी तो मैं। हाँ सर मैं आपको कल बता देंगे आपको भी कौन सी गाय अपनी है सर, ठीक है ना? चलेंगे। बाकी रिजल्ट आपके सामने। ऐसा ना हो जो विन होंगी आप बता देंगे हमारी गाय, ऐसा मत। वो नहीं, अपनी गाय सर 402 नंबर है सर, जो क्या 401 400 ऐसा कुछ है सर, जो जिसने सुबह 16,700 लीटर निकाला था हाँ। और अभी 11,700 निकाला, वो गाय अपनी है। मित्रांनो बघू आपण उद्या कोणती गाय गगनबाईंकडून आणलेली तुम्हाला दाखवतो मी। आता सध्या मिल्किंग चालू आहे।
उरे या इनके गोठे पे जाने का मिलेंगे ओके चलेंगे सुबह लाइव मिल्किंग होगी सुबह हाँ इधर करेंगे ना अपन लाइव में सुबह इधर तो करेंगे हाँ इधर 5 बजे 6 बजे चलेंगे जाएंगे अपन लाइव पर अजय भाई अजय रे मेरी बात सुनो मित्रांनो तुम्हाला आत्ता बोलणं आलं गगनभाई सोबत इकडे जेवढे मोठमोठे फार्म आहे आपण उद्या भेट देणार आहे मिल्किंग झाल्यानंतर सर उस गाय को भी थोड़ा तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या प्रकारचे गोठे काय आहे. एक तर लाईव्ह येऊ नाही तर व्हिडिओ बनवू. अरे ते लात मारले मशीन निघलेले. तर मी काय सांगतो हा आपण उद्या जाणार आहे सांगलीमध्ये जे एवढे मोठमोठे गोठे वगैरे दाखवतो तुम्हाला लाईव्ह किंवा व्हिडिओ बनवतो मी नंतर अपलोड करून देईन. उस पाइप वो भी नीचे गिरेगी सर उसको थोड़ा बंद हो जाए मित्रांनो एकदा जे पण लाईव्ह जोडलेले मला एकदा सगळ्यांची डिस्ट्रिक्ट सांगा कोणकोणत्या जिल्ह्यामधील आपण आहे. गायकर्दी पुणा सुरेश अर्जुन अहमदनगर जिल्हा. सुजित कुमार पाटील सांगली. सांगलीमध्ये कुठं राहता तुम्ही आले नाही आज कॉम्पिटिशनला. सुजित कुमार सर. नवनाथ गाडे येवला. मित्रांनो सगळ्यांनी त्याच्या जिल्ह्याचे नाव सांगा मला पण कळेल कोणकोणत्या जिल्ह्यातून लाईव्ह आहे सध्या. कुमार शिरला. अच्छा तुम्हाला जवळ होतं सुजित कुमार सर तुम्ही आले नाही सांगली. जे सांगलीतले आहे त्यांना जवळ होतं मित्रांनो. खरंच खूप छान अनुभव होता. तुम्ही यायला पाहिजे होता. नगर सिद्धेश्वर डेअरी फार्म अहमदनगर.
सांगली कडेपूर. सांगली कडेपूरचं कोण आहे? मनीष अरे कडेपूरला चालू आहे कॉम्पिटिशन. मॅडम आले असतील कदाचित. हा उद्या पूर्ण कॉम्पिटिशन आहे सुजित कुमार सर. उद्या म्हणजे पूर्ण फायनल राऊंड आहे. विजेता म्हणजे मिल्किंग कॉम्पिटिशनचं विनर उद्याच होईल, कारण उद्या सकाळी मिल्किंग होणार आहे. आणि परत आदान कालवड गट बाकी, ओपनचा गट बाकी अजून. उद्या संपूर्ण म्हणजे पूर्ण दिवस छान होणार आहे. आपण आणि पूर्ण दिवस आपण लाईव्ह करणार आहे. सोलापूरहून पण आहे लाईव्ह मध्ये. सांगली सातारा यांना जवळ होतं कॉम्पिटिशन, त्यांनी यायला पाहिजे होतं. खूप छान एक्सपिरियन्स होता. सोलापूर नाशिक गणराज पाऊफाम. फैसला का थोड़ा ना 2500 ना होगा 1500. नहीं भाई, मैं तो जुबान की काम किया नहीं, खुलना नहीं तो मेरे को मोबाईल. सांगलीकडे मनीषा यादव मॅडम. आपला गोटा असेल तर मला कळवा, व्हिडिओ वगैरे बनवू आपण नक्की. अगर ना मेरा तो इकडे आलोच आहे मी. तेरी सांगली प्रियंका शिंदे. सांगली तर सर्व काही गगनबाईकडून घेतलंय. हो, मला कळवा नक्की. गोट्यावर भेट देईन मी नक्की, व्हिडिओ बनवू. मित्रांनो, तर जसं की गाईचं दूध आपण काउंट करतोय. 406 काय? नाही 405 आहे ते. हे 407 आहे इकडे. 9.5 लिटर दूध दिलेलं आहे गाईनं. 405 आहे का ते? ह्या गाईनं तर 9.5 लिटर दूध दिलेलं आहे. 406चं दूध बघू आपण किती आहे. अगली वाली बोल दो. माइक देना, माइक से आप मिलने को बोल दो पढ़ के. 407 4 भी मंगवा लो, लाइन में लग जाएगी. 4 मंगवा लो, हफ्ते में तो टाइम लगा देती है. टाइम बहुत हो गया ना, सुबह भी उन्होंने रेडी करनी है. मस्त मर गया ना. 406 दिले. 7 लिटर 100 ग्रॅम. आता 4 गाई बाकी. पुढच्या 4 गाईचं दाखवतो तुम्हाला. काही नाही दूध वगैरे. पुढच्या 2 गाय आहेत त्या घेऊन या. मनीष आदर्श डेअरी फार्म. टॅग नंबर 7 आणि 8. बरं चालेल, विचारतो मी कोणाला. आपल्याकडे गाई किती आहे मला नक्की कळव. आदर्श डेअरी फार्म. ये 406 नंबर है. दादा सर्वी गाव कोणतं? 406 ने सर मी संभाजीनगर डिस्ट्रिक्ट, कन्नड तालुका. गाई खरेदी विक्री हाय सर. मित्रांनो, आता दोन्हीनं पण एकीनं टॅग नंबर 7 आणि 9 लिटर समथिंग काय दिलं, 7 लिटर दिलेलं आहे काहीतरी. सुनील शिंदे मिरज. तर पुढच्या गाई बघू आपण कोणत्या आहे, मला दाखवतो मी कोणत्या गाई काय. नरवणीकरांचा चिमण्या आणि डावीला पळतो
पवार यांचा द्या. आता ही पुढची गाय मित्रांनो, दुपारी किती दूध दिलं ते ना? 13 लिटर. आपल्याकडची गाय? हां, घरी तयार केली का कुठून आणली? घरची तयारी. 13 लिटर दिलं तर मित्रांनो सकाळी. आणि गायची क्वालिटी बघू शकता, घरी तयार केलेली फार्मरनं. आणि ही पुढची गाय, ही कुठून आणलेली गाय? घरचीच आहे का? सकाळी किती दिलं तर दूध तरी? म्हणजे आजार आहे ती मित्रांनो, थोडं स्ट्रेसमध्ये आली ती प्रवासामुळं. कोणत्या डिस्ट्रिक्टची? सांगलीमधली जी. मग ते पोट वगैरे फुगलेलं आहे वाटतं तिचं, तसं फार्मरला विचारलं, त्यामुळे दूध कमी दिलं त्यांना. कारण दिसतं जे तुम्ही बघू शकता. ही पण यांना घरी तयार केलेली आहे. आणि ही पण आपल्याकडचीच गाय. एवढंच झालं का यांना शिंग जाळले नाही. दिसायला पण एक नंबर होती कालवड गाय. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो. हिचं ऑर्डर क्वालिटी बघा तुम्ही फक्त, म्हणजे एकदम कम्पॅक्ट ऑर्डर आहे. पुढं बघू शकता तुम्ही. शुभम डेअरी फार्म हाय सर, हाय शुभम डेअरी फार्म हाय. 10 भी निकाल सोलापूर. शुभम भाऊ सोलापूरचे. तुमच्याकडे किती किती गाई शुभम भाऊ नक्की कळवा मला. 45 लीटर तो नॉर्मल निकाल हो जाएगा. 13 निकाल दे 45 प्लस हो जाएगा. ये 18 किलो भी गांठ चंगी है. 8 किलो है. आम्ही तर तुमच्या एरियामध्ये अद्रकची शेती आहे? हो सर, भरपूर प्रमाणात आमच्या गावातच जास्त उत्पादन घेतलं तर अद्रकचं. माझे 16 वर्ष, माझे 16 आहे. गाई खरेदी विक्री माझे वडील करता. ओके. हेलो. ये बोलेगा. बोलो मत, खाली पकड़. विराज आबा बोलू तिथून. अजिंक्य आहे आपण कारकीर्द 100%. अरे सागर जेव्हा गेलाय वाटतं हे विराज वो खड़कनी जाए कि रास्ते खड़कनी जाए लेने वाला बैठा हैं बस नहीं आप तेरी खड़कनी जाए हूं देखना वास्ते कौन हो रहा सदी अमोल आ इधर आ जा. चेयर ले, चेयर है. हम फोन पड़ा दे. फोन पड़ा बैठ जा. 55 लाइक आई की कर रहा था. थोड़ा कैप्चर करना उधर से. ये हमारे हमका बिहारी लड़का है बिहार
आज किस दिन को क्राउड करना पंजाब जैसे अगस्ते पर हम साहब दरी देखते दूध तो बहुत चंगा 13 किलो होगा 13 करता हूँ मला येतं होतं पण 22 पेपर होता. काही नाही मित्रांनो, मी सगळं लाईव्ह दाखवलं आहे पूर्ण गट बघून घ्या. ज्यांचं कोणाचं येणं झालं नाही पूर्ण लाईव्ह सेशन बघा आपले, तुम्हाला पूर्ण कळून जाईल कोणकोणत्या कालोडी विजेती झालेलं आहे काय नाही. $40 लिटर मित्रांनो 48 लिटरपर्यंत काही आलेलं आहे. तुमच्यामुळे मला लाईव्ह बघता आलं, संतोष, धन्यवाद भाऊ. वेलकम प्रशांत भाऊ, तुमच्यामुळं बघता येत आहे लाईव्ह. धाराशिव ओके. मला एक सल्ला भेटेल काय? 2 टाईम मिल्किंगमध्ये 40 लिटरच्या काही हव्या आहेत, कुठे भेटणार आणि अंदाजे एक ते रेट असेल महाराष्ट्रामध्ये मिळेल काय? मित्रांनो मला महाराष्ट्रामध्ये पाहिजे असेल तर बाजारात नका जाऊ. ज्या कोणी फार्मरच्या सेलसाठी अवेलेबल असेल
तिथून तुम्ही मिल्किंग करून घेऊ शकता 2-3 टाईम. पेपर पहिला काही परत साहेब तेच सांगतोय मी, ज्यांचं कोण पेपरमुळं जमलं नाही तर आपण पूर्ण लाईव्ह केलेलं आहे. ते लाईव्ह सेशन बघू शकता तुम्ही, पूर्ण आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे. गगन भाई, टोटल बजेट टोटल 20 लाख 15 ते 20. मित्रांनो टोटल बजेट जवळपास 15 ते 20 लाख रुपये लागलेले आहे कॉम्पिटिशनसाठी, जे की शक्य झाले आहे गगनभाई आणि सचिनभाई, साहेब डेअरी फार्म आणि जश्न डेअरी फार्म. बाबासाहेब जोळी, अहमदनगर. आम्ही दूध उत्पादक पंजाबवरून गाई खरेदी करून इथे कॉम्पिटिशनला उभे करत असतील तर महाराष्ट्रातील ब्रीडिंगवर काम करण्यासाठी. तसं नाही मित्रा, विषय काय आता त्याचा विषय राहतो. गाई कोणी कुठून पण आणू शकतं, पण पंजाबमधून गाई आणल्या म्हणजे महाराष्ट्रात आणताय तुम्ही तर तिला सेट करणं हा मोठा म्हणजे आपल्यासमोर इश्यू आहे. त्या सेट करून म्हणजे आणलं पहिलं होतं तेवढं दूध नाही देत, तिला मेहनत घ्यावं लागते, सांभाळावं लागतं. जेव्हा ती दुसऱ्या वेतामध्ये जाते तेव्हाच आपल्याकडं जास्त दूध करते. कारण आता मी स्वतः आणलेली पंजाबहून गाय म्हणून सांगतो मला, कारण ब्रीडिंगवर तर मला काम करतात, मला तो एक पर्याय होता. त्यामुळे मी तिकडून एक ब्रीडची गाय आणली आणि तिच्यापासून आता कालवडे तयार करतोय. आणि सगळी तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असन, मला एक चांगली टॉप क्वालिटीचे म्हणजे ब्रीडची कालवड दिलेली. आणि आता पण मी तिला म्हणजे सेक्शुअल सिमन भरवलं, जसं की तुम्हाला माहिती आहे ABS हॅमरचं, आणि ती फर्स्ट टाईममध्ये राहून गेली, रिपीट झाली नाही काही नाही. हा फायदा आहे पंजाबचा गाईचा, दुधाला वगैरे कमी होत नाही. जसं की आता मी जी गाय आणली ती मला 1,20,000 मध्ये बसली ती मी गगनभाईकडून आणली ती. आणि तेव्हापासून आमचा म्हणजे मित्रपणा चांगला आलेला आहे. त्यांना गॅरंटेड गाय दिली ती मला. आपल्याकडं येऊन मी तिचं 28-30 लिटर दूध काढलं आणि कालोड पण दिली तिने चांगलं. आणि ती ड्राय झाली जवळपास 7-8 लिटर दूध देत होती ड्राय पिरियडला. त्यामुळे मला अनुभव आला, कारण माझ्याकडं मी आपल्याकडल्या गाई पण सांभाळलेल्या आहे, पण त्या खाली झाल्यानंतर जास्त दूध देतं आणि 2-3 महिन्यानंतर कमी होऊन जातं. जसं हिटला येतं तसं आपण गाय लावतो तर कमी होऊन जातं. तसं पंजाबचं गाई जे ब्रीड राहतं, पंजाबच्या गाई नाही म्हणत मी, पण ब्रीडचा सांगतो तुम्हाला, ब्रीड ते ब्रीड राहतं. पंजाबची राहू या महाराष्ट्राची राहू, ब्रीड ते ब्रीड आहे. असं नाही का पंजाबच्याच गाई जास्त दूध देतं. तुम्ही जर घरी कालवड तयार केली चांगलं सिमन भरून गाईला, तर ती कालवड तुमची चांगलं दूध देऊ शकते. असं मी तुम्हाला एक लाईव्ह मिल्किंग दाखवली ती चिकलठाणची डॉक्टर साहेबाची. त्यांना घरी अशा कालवड तयार केले, त्या फर्स्ट टाईमाला 28 ते 30 लिटर दूध देत आहे. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला म्हणजे काम कसं करायचं आहे दुग्ध व्यवसायामध्ये. तुम्ही जर ब्रीडिंगवर काम करशाल तरच हा व्यवसाय सक्सेस होऊ शकतो. आणि त्यामुळे तेवढं मोठं कॉम्पिटिशन भरवलं आहे का तुम्ही ब्रीडिंगवर काम करा आणि अशा गाई कालवडी तयार करा. बस आहे ऑन ड्युटी लवत आर्मी मॅन, रिस्पेक्ट सर. आर्मी मॅन म्हणजे मनापासून हे, कारण मी पण 2-3 वेळेस ट्राय केलं आहे सर. म्हणजे ग्राउंड वगैरे पण निघलं होतं माझं, पण मेडिकलमध्ये गेलो होतो मी, मला नंबर आला होता, त्यामुळे मी रिजेक्ट झालो होतो मेडिकलमध्ये. आर्मीवाल्याची तर खूप म्हणजे
रिस्पेक्ट करतो मी मनापासून, कारण मी पण बरंच त्या फील्डमध्ये समजा कॉम्पिटिशन केलेलं आहे. पोलीस भरती म्हणा किंवा आर्मीमध्ये CRPFमध्ये पण माझा पेपर वगैरे सगळं निघलं होतं नंतर. पण तेच मला मेडिकलचा प्रॉब्लेम होता. आता मी आज देशाच्या सेवेत राहिलो असतो. खूप छान वाटलं गवळी सर, तुम्ही लाईव्ह बघताय ऑन ड्युटी. मित्रांनो, सगळ्यांनी गवळी सरसाठी एकदा एक शब्द बोला काहीतरी. तुम्ही खरंच आज खूप भारी केलं दादा, मला घरात राहून लाईव्ह भेटलं. सर धन्यवाद. असं सपोर्ट राहू द्या फक्त. अजून आपण भारी व्हिडिओ चॅनलवर घेऊन येत राहू. सर माझ्याकडे 2च गाई. माझी सुरुवात आहे आता नेमकं. आता मी ब्रीडिंगवर काम करतोय आणि कालोडी तयार करतोय पंजाबच्या गाईपासून. एक कालोड तर आपली तयार झाली, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. 11 महिन्याची ती आता. दुसरं मी सिमन भरलं. आता बघू कालोड होती काय. आता 10 ते 12 दिवसात आपली गाय वेवणार आहे, ती पण दाखवतो. आता या गाईचं दूध जसं का निघलेलं आहे. एका गाईने दिले 11 लिटर 400 ग्रॅम. दुसऱ्या गाईने किती दिलं? 10.5. एका गाईनं 10.5 लिटर दिले मित्रांनो, आणि एका गाईनं 11 लिटर 400 ग्रॅम दिले. आता पुढच्या गाई येतील, बघू आपण. मनीष यादव 45 लिटरची गाय आणली गगनबाईकडून. 52 लिटर दूध काढलं. ते तुमच्या याच्यावर आहे मित्र, तुम्ही किती पण चांगली गाय आणा, पण तुम्ही गाईला कसं सांभाळता आणि तिला म्हणजे कसं ठेवता, चारा व्यवस्थापन, फीड व्यवस्थापन, त्यावर अवलंबून आहे. आता ही पुढची गाय मिल्किंगला चाललेली आणि ह्या गाईची पण क्वालिटी तुम्ही बघू शकतो. आता लास्टचे 2 गाय राहिलेले आहे, अजून एक गाय येते. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे पण कॉम्पिटिशन झालं तर मला नियोजन कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण एवढं मोठं मला तरी वाटतं फर्स्ट टाइम कॉम्पिटिशन झालं महाराष्ट्रात. आता या आदांच्या कालवडी या पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झालेल्या आहे. उद्या फायनल यांच्यासाठी. या गाईचं आत्ताच किती निघलं दूध? 11. या गाईचं 11,400 निघलं आत्ता. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे तुम्ही? सांगली जिल्हा, तालुका? वाळवा. गाव? उरून इस्लामपूर. हां. उरून इस्लामपूर. आणि तुम्ही स्वतः घरी तयार केली का? स्वतः तयार केले मी. आता 7 वर्ष झालं ब्रीडवर हे करायला लागलो. हिचं शिंग त्यावेळेस तुम्ही जाळले नव्हते का? पाऊस मोठा चालू होता. पाऊस चालू होता. पाऊस चालू होता त्यामुळे जाळले नव्हते. त्यामुळे आणि हिचं आई तुम्ही कुठून आणली ती? म्हणजे घरचीच आहे ती पण? ही बेंगलोरची होती. ही जी आई बेंगलोरची होती. बंगलोरची होती. ती किती दूध करत होती? ती 27 लिटर करते दोन्ही टायमाचं. आणि ही आता हिचं हायस्ट मिल्किंग किती केलेलं आहे? पहिले त्याला 29, हिचं त्याला 36 लिटर. आता 36 लिटर केलं. तर बघू शकता. मला तसं मी दाखवलंच गायची क्वालिटी वगैरे. आता सकाळी परत मिल्किंग होणार आहे. आता सकाळचा टाइम 5-5:30 आहे ना आय थिंक. 6:30. 6:30ला आता म्हणजे आपण जवळपास 5:30 ते 6 पासून लाईव्ह येणार आहे. परत सगळ्या गायची लाईव्ह मिल्किंग होईल. मला सकाळी पण दाखवू. आता जी 2 गाई गेल्या आहेत त्या गाई तुम्हाला दाखवतो आणि त्यांची लाईव्ह मिल्किंग पण बघू आपण किती दूध होतं काय.
मित्रांनो ह्या पुढच्या 2 गायीची मिल्किंग आहे. आता ही गाय तुम्हाला दाखवली मी, ही एक गाय. नवनस सरगर बाहेरच्या गाय आणून इथे नंबर काढण्यात अर्थ नाही. आपल्या महाराष्ट्रात कितीपर्यंतच्या गाय आहेत हे कळले, पण हे मात्र नक्की आपली सुरुवात चांगली आली. मित्रांनो मी तेच सांगते तुम्हाला, स्वतः घरी कालवडे तयार करा आणि नेक्स्ट टाइम म्हणा किंवा 2 वर्षांना 3 वर्षांना कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घ्या आणि पंजाबच्या गाईला बीट करून आपल्याकडच्या गाई जास्त दूध देऊ शकता, हे सिद्ध तुम्ही करू शकता. पंखे बंद कर दो कोई ना. पंखे बंद कर दो कोई ना. हे मात्र नक्की आपली सुरुवात चांगली. मित्रांनो मी तेच सांगते तुम्हाला, स्वतः घरी कालवडे तयार करा. नेक्स्ट टाइम म्हणा किंवा 2 वर्षांना 3 वर्षांना कॉम्पिटिशन सहभाग घ्या. पंजाबच्या गाईला बीट करून आपल्याकडचं गाई जास्त दूध देऊ शकता, हे सिद्ध करू शकता. तर मित्रांनो आता लास्ट 2 गाईचं मिल्किंग बाकी आहे. लास्ट 2 गाईचं मिल्किंग बाकी आहे. मिल्किंग बघू आणि सकाळी लाईव्ह करू आपण परत. सकाळी आता म्हणजे 3rd टाइम आणि लास्ट टाइम यांचं राहील. मग डिसाईड होईल की कोणत्या गाईनं जास्त दूध दिलेलं आहे. उद्या खूप म्हणजे भारी होणार आहे कार्यक्रम, कारण सगळं विनर वगैरे घोषित होईल. बक्षीस वितरण वगैरे सगळं आपल्याला लाईव्ह बघायला भेटणार आहे. त्यामुळे जे कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा लिंक, जेणेकरून ते पण लाईव्ह बघू शकतील. आता यांची मिल्किंग काढून आपण यांचं दूध किती निघतं काय, कारण ही गाय चांगल्या मिल्किंगची ना. सकाळी पण जवळपास 15 ते 15.5 लिटर दूध काढलेलं आहे. आता ही किती दूध देते आपण बघू. नक्की आंदोलन करू नवनाथ भाऊ, तुम्ही सपोर्ट करा. जेव्हा मी बोलन तेव्हा या, फक्त प्लॅन चालू आहे तो पण. सध्या मी तालुक्यामधून स्टार्ट करणार आहे. नक्कीच लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईन आपले जे पण. आणि मीच नाही, सगळ्यांनी प्रयत्न करा. प्रत्येकाने आपल्या तालुक्यात किंवा जिल्हा लेवलला
निवेदन द्या. जे आमदार असतील, खासदार असतील. आता मी स्टार्ट करणार आहे ते लवकर. माझं बोलणं पण झालं आहे. सध्या त्यांना टाईम नव्हता तर अरेंज झाला नाही टाईम. मी लवकर लाईव्ह किंवा व्हिडिओ बनवून आणि दुधाच्या दराबाबत जे काही आपले प्रश्न असतील त्यांच्यासमोर लवकरच मांडणार आहे. आणि आमदारपासून तर तुमचा जर सपोर्ट राहिला तर नक्कीच आपण दुग्ध विकास जे मंत्री त्यांच्यापर्यंत पण आपण पोहोचू आणि त्यांच्यासमोर पण आपण लाईव्ह करू आणि आपले प्रश्न मांडू. मित्रांनो, माझं गाव पहिलं तुम्हाला जिल्हा सांगतो. छत्रपती संभाजीनगर, जे की जुनं नाव होतं औरंगाबाद, ते आता चेंज होऊन त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. आणि माझा तालुका आहे कन्नड आणि गाव आहे अंधानेर. मित्रांनो, ज्यांना कोणी लाईक नसेल करेल व्हिडिओला नक्की लाईक करा. हा मित्रांनो, यावं लागतं तुमच्यासाठी, तुम्हाला लाईव्ह दाखवासाठी. आणि मला पण अनुभव भेटतो, मला पण भरपूर काही शिकायला भेटतं आणि माझ्यामार्फत तुम्हाला पण शिकायला भेटतं. त्यामुळं लांब लांब फिरावं लागतं. आता आपलं 10,000 सदस्याची फॅमिली झालेली आहे यूट्यूबर, तर त्यांच्यासाठी एवढं तर आपण करू शकतो आणि त्यांना माहिती देऊ शकतो. गाई खरेदी विक्री हाय भाऊ, बोला. विन्स बुवा बरोबर आहे तुमचं. तुम्हाला याची काही गरज नाही, कारण तुमच्यासाठी मी पूर्ण कार्यक्रम लाईव्ह करतोय. त्यामुळे मी स्वतः कष्ट घेतले. तुम्ही
मी कष्ट घेतले म्हणून तुम्ही घरी बसून आरामशीर बघू शकता सगळा कार्यक्रम. त्यासाठीच मी आलेलो आहे. आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. तुमच्यासाठी अजून नवीन नवीन म्हणजे माहितीपूर्ण आणि व्हिडिओ आपण घेऊन येत राहू चॅनलवर. तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा आणि मित्रापर्यंत जेवढं पण तुम्हाला आपलं चॅनल शेअर करता येईल तेवढं शेअर करत चला. निंदारी मशीन बंद कर दी. मित्रांनो एक सांगायचं होतं, जेवढे पण आपले फॅमिली मेंबर आहे जे जवळपास राहत असतील सांगली, म्हणजे हा जो कॉम्पिटिशन चालू आहे आसपासचं ज्यांना कोणाला शक्य असेल नक्की या, मला भेट द्या, आवर्जून आवाज द्या, भेटा, आपण चर्चा करू. मला पण बरं वाटतं आपले फॅमिली मेंबर भेटल्यावर. आज भरपूर जण मला भेटले, तर नक्की या, भेटा मला पण बरं वाटेल तुम्ही आले म्हणून. बेस्ट ऑफ लक सभी को. ਹੁਣ ਤਾਂ ਮੈਂ ਕਿਤੇ ਹੋ ਬਣ ਗਈ ਭੁੱਖੀ. अभी 9:45 को सुबह 8 घंटे, अभी से 8 घंटे का काम 6 बजे हो गया. हाँ सुबह 6 बजे का काम. बस 5 बजे बोलो तो 6 बजे करें, टेंशन नहीं हाँ हाँ 6 बजे का काम. ओवर से पढ़ा तो अभी जल्दी हो गया, ऐसा नहीं थोड़ा सा टाइम. धन्यवाद गोडे डेअरी फार्मिंग. खूप खूप आभार तुमचे. असंच सपोर्ट राहू द्या. बस नहीं करें 6 घंटे दे दो. बस 8 घंटे का जो गैप बनता है ना उसी हिसाब से मिल्किंग होगी. कोई भी किसान भाई, क्योंकि हमने बतौर टाइमिंग लिखी है कितने बजे स्टार्टिंग हुई थी ना मिल्किंग, हमने बतौर लिखी है. तो ले आओ जी 409 नंबर और 410 नंबर की जो काउंटिंग है वो करते हैं हम. पहले एक आता लास्ट 2 गाई होत्या, 409 आता यांचं आपण मिल्किंग बघू किती निघलं काय निघलं, आणि मग आपण सकाळी परत येऊ. तुम्ही पण आता म्हणजे भरपूर टाईम झालेला आहे, तुम्हाला पण झोप येत असेल आणि सकाळी पण लवकर उठत आहे तुम्हाला लाईव्हसाठी, कारण उद्या आपलं जी पण गाय ती विनर घोषित होणार आहे. ये 409 नंबर की भी मिल्किंग है जो हम काउंट कर रहे हैं. देख लो थोड़ा कर दो, थोड़ा देख, अगर हो जाएगा ना तो बढ़ जाएगा. देख लो थोड़ा 800 ग्रॅम दिलेलं आहे. या गाईनं 409 है ना. 409 नंबर 10 लिटर 800 ग्रॅम. आता या गाईचं बघू आपण. 10-8 ग्राम. ठीक है, इसको 0 कर दो ना. तर या गाईनं दिलेलं आहे 7.5 लिटर. तर चला मित्रांनो, नाही आजचं लाईव्ह सेशन कसं वाटलं मला नक्की कळवा. खूप जणांचा प्रतिसाद भेटला आणि भरपूर जण आज लाईव्हमध्ये जोडले गेले होते आपले फॅमिली मेंबर. तर उद्या आपण सकाळी परत लाईव्ह येऊ आणि तुम्हाला दाखवू. उद्या मेन कॉम्पिटिशन राहणार आहे, तर नक्की उद्या लाईव्ह या आणि जॉईन करा. बाकी उद्या आपण सगळी टोटल माहिती देणार आहे, बक्षीस वितरण वगैरे, कोणती काय विनर होती काय होती. आज फक्त एकच गट आपण जे 2 दात होती तेच आज विनर घोषित झाले फक्त. बाकी सगळं कॉम्पिटिशन उद्या म्हणजे एकदम टफ होणार आहे जे पुढच्या राऊंडमध्ये गेले.
तर मित्रांनो चला आता आपण लाईव्ह सेशन इथंच थांबूया आणि उद्या सकाळी आपण लाईव्ह येऊ परत. तर चला धन्यवाद, जे पण जोडले गेलेत त्यांच्या मनापासून धन्यवाद. बाय मित्रांनो.